बोरवेल पुनर्भरण. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज डॉक्टर सुकेशनी सौमित्र वाणे यांनी दिलेली बोरवेल पुनर्भरण बाबत माहिती बघूया. सध्याच्या काळात भूजलाचा वापर फार मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे भूजल पातळी खालावत आहे. पाण्याच्या शोधात प्रत्येक शेतकरी दरवर्षी विहिरी खोल करताना दिसत आहेत. याचे कारण म्हणजे बोरवेलद्वारे भूजलाचा उपसा होण्याचे प्रमाण हे जमिनीत मुरणाऱ्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळी खोल जात आहे. पावसाचे पाणी भूपृष्ठावर पडते, त्यातील काही वाहून जाते, तर काही जमिनीत मुरते. या जमिनीत साठलेल्या पाण्याला आपण भूजल असे म्हणतो. वर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी भूजल पातळी स्थिर राहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी भूजल पुनर्भरण हा महत्त्वाचा उपाय आहे. जमिनीमध्ये अनेक वेगवेगळे व भिन्न थर आढळतात. यामध्ये मातीचा, मुरुमाचा आणि खडकाचा थर असतो. या थराची जाडी, आकारमान वेगवेगळे असते. पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यापासून भूजल पातळी जवळ पोहोचण्यास साधारणपणे 1 महिना किंवा जास्त कालावधी लागतो. यावरून असे दिसून येते की नैसर्गिक पद्धतीने पुनर्भरण हे फार संथ गतीने होते. पाणी उपस्याचा वेग या वेगापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील कृत्रिमरित्या भूजलसाठा वाढविण्यासाठी विहीर आणि बोरवेल पुनर्भरण करणे फार गरजेचे आहे. बोरवेलचे पुनर्भरण करण्यासाठी 4 ते 5 मिलीमीटरचा लोखंडी ड्रिल किंवा दाभण, प्लास्टिकची जाळी, धुतलेली वाळू, खडी व दगडगोटे असे साहित्य लागते. बोरवेल पुनर्भरण करण्यासाठी नाला किंवा ओढ्याचे पाणी वळवावे किंवा शेताचा उतार असल्यास शेतातीलच पाणी बोरवेलच्या दिशेने येते. याच पाण्याचा उपयोग पुनर्भरण करण्यासाठी करता येतो. बोरवेलच्या सभोवताली 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा किंवा गोल खड्डा करायचा असल्यास 2 मीटर व्यासाचा सुद्धा खड्डा करता येतो. खड्डा संपूर्ण खोदून झाल्यानंतर केसिंग पाईप ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यावा. खड्ड्याच्या तळापासून केसिंग पाईपवर 50 सेंटीमीटर पर्यंत 2 ते 3 सेंटीमीटर अंतरावर सर्व बाजूनी 4 ते 5 मिलीमीटर व्यासाची छिद्रे पाडण्यासाठी सुतळी किंवा दोरीच्या सहाय्याने आधी मार्किंग करून घ्यावी. केसिंग पाईप लोखंडाचा असल्यास ड्रिल मशीनने छिद्र पाडावीत आणि केसिंग पाईप PVCचा असल्यास दाभण तापवून छिद्र पाडावीत. या छिद्रावर प्लास्टिकची जाळी खिडक्यांना मच्छर येऊ नये म्हणून लावतात. ती जाळी घट्ट गुंडाळून घ्यावी व प्लास्टिकच्या धाग्याने व्यवस्थित शिवून घ्यावी. प्लास्टिकची जाळी पाण्यात राहूनही खराब होत नाही, त्यामुळे पाणी व्यवस्थित गाळून बोरवेलमध्ये पडते. खड्ड्याचे 4 भागात सारखे विभाजन करून घ्यावे. सर्वात खालच्या भागात दगडगोटे, त्यावरच्या भागात खडी, नंतरच्या भागात वाळू व सर्वात वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी. ही वाळू भरताना सिमेंटचे 3 रिंग बोरवेलच्या भोवती टाकावे. हे रिंग टाकताना साधारण 6 इंच रिंग जमिनीवर ठेवावा, ज्यामुळे वरची माती गाळण यंत्रणेत पडणार नाही व पाणी प्रदूषित होणार नाही. धुतलेली वाळू टाकण्याआधी जर प्लास्टिकची जाळी अंथरली तर काही दिवसांनी वाळू खराब झाल्यास काढून धुवून परत टाकता येते. काम करताना असे लक्षात आले की दगड सहज उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे दगडाला पर्याय म्हणून गिट्टी सुद्धा वापरता येईल. अशा प्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन बोरवेलमध्ये जाईल आणि बोरवेलचे पुनर्भरण होईल. अशा प्रकारचे बोरवेल पुनर्भरण घरी तसेच कार्यालयात सुद्धा करता येते. घराच्या छतावरील साठवण संचाच्या पाईपचे अतिरिक्त पाणी बोरवेल पुनर्भरण गाळण यंत्रणेत सोडावे. अशा प्रकारे पुनर्भरण करण्यासाठी साधारण 9 ते 10 हजार रुपये लागतात. सर्व साहित्य उपलब्ध असल्यास 2 मजूर 3 दिवसात हे काम पूर्ण करू शकतात.
1 दिवस खड्डा करणे व 2 दिवस आखणी करून खड्डा भरणे. बोरवेल पुनर्भरण करताना नाल्याला येणारे पाणी हे क्षार व रसायन विरहित असावे याची काळजी घ्यावी. अशा पाण्यामुळे बोरवेलमधील पाणी दूषित होण्याचा धोका संभवतो. पुनर्भरण हे गाळलेल्या स्वच्छ पाण्यानेच करावे. ज्या क्षेत्रावर क्षार जमा झाले असतील त्या क्षेत्रावरील पाणी पुनर्भरण करण्यास वापरू नये. तसेच औद्योगिक क्षेत्रातील पावसाचे पाणी पुनर्भरण करण्यास वापरू नये. साखर कारखाना परिसरात जेथे मळी जमिनीवर पसरविली जाते त्या भागातील पाणी वापरू नये. सूक्ष्म जीवाणूजन्य आणि रोगराई असणाऱ्या क्षेत्राचे पाणी वापरू नये. शेतीमध्ये उपसा करताना सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यामुळे भूजलाचा योग्य वापर होईल. वेळीच जागरूक होऊन अशा बोरवेल पुनर्भरण केल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने आपण दुष्काळावर मात करण्यात यशस्वी होऊ.